कमर्शियल वास्तू किंवा ऑफिसमध्ये असे काही पॉइंट्स आहेत का, की ज्याच्यावरती आपण वर्क करून किंवा ते पॉइंट्स फॉलो करून आपण कस्टमर फ्लो वाढवू शकतो? जसं की ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये, कमर्शियल वास्तूमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती एंट्री. जर तुमच्या वास्तूची मेन एंट्री ती जर तुमच्या फेवरेबल पदामध्ये असेल, आता जसं 16 डायरेक्शन्स आहेत, त्या 16 डायरेक्शनमध्ये अजूनही आपण डीप लेवलवर गेलो तर त्याच्यामध्ये नॉर्थमध्ये N3 N4, साऊथमध्ये S3 S4, वेस्टमध्ये W3 W4 आणि ईस्टमध्ये E3 E4 ह्या खूप फेवरेबल एंट्रीज आहेत. तर जर तुमची कमर्शियल वास्तूची एंट्री या पदातून असेल तर तुम्हाला नक्कीच बिझनेस ग्रोथ बघायला मिळेल. हे झालं एंट्री हा एक एलिमेंट. तसंच सेकंड एलिमेंट आहे ओनरची केबिन. जो ओनर आहे तो कुठल्या जागेमध्ये बसतोय. ओनरची जी केबिन आहे ती मोस्टली वेस्ट डायरेक्शनमध्ये असावी आणि त्याचं जे फेसिंग आहे ते नॉर्थ किंवा ईस्टला असावं. त्याच्यामुळे काय होईल, त्यांचा पूर्ण स्टाफवर होल्ड राहील, बिझनेसवर होल्ड राहील. आणि आपण म्हणतो ना की वेस्ट म्हणजे काय, पश्चिम दिशा, त्याचं तत्व आहे तर आकाश तत्व. आणि बिझनेसमनवाल्यांसाठी एक आहे की स्काय इज द लिमिट, राईट. सो म्हणून आहे की जर बिझनेस ओनरने जर त्यांची केबिन वेस्टमध्ये ठेवली तर त्यांच्यासाठी काहीच इम्पॉसिबल नाही आहे. अजून एक स्टाफ प्लेसमेंट, तो पण एक खूप महत्त्वाचा पॉईंट याच्यामध्ये मानला जातो. जसं की तुमचा स्टाफ, आता तुमच्याकडे जसं एंट्री इम्पॉर्टंट आहे, ओनरची केबिन इम्पॉर्टंट आहे, तसंच स्टाफची प्लेसमेंट. जर तुमच्याकडे काही अकाउंटंटचा स्टाफ असेल तर त्यांना नक्कीच साऊथ ईस्टमध्ये बसवा. त्याच्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढेल. जर कोणी कॉलिंगवाली टीम असेल तर त्यांना नॉर्थ वेस्टमध्ये बसवा, नॉर्थमध्ये बसवा, की ज्याच्यामुळे ते कस्टमरला अट्रॅक्ट करू शकतील. अशा काही आपण प्लेसमेंट्स देतो आणि त्याचे खूप छान रिझल्ट्स येतात. ज्याच्यामुळे काय होतं, तुमच्या बिझनेसची प्रोडक्टिव्हिटी वाढते, त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होतो आणि ऑब्व्हियसली टर्नओव्हर वाढतो. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी द सारिका शो या यूट्यूब चॅनलला आत्ताच भेट द्या.